dx. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. म्हणजे डी बाय डी एक्स हे नोटेशन आहे ते कशाचं आहे तर डेरिव्हेटिव्ह. आणि हे कशाचं आहे नोटेशन तर इंटिग्रेशन. जी आपण काय करतोय डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याची प्रोसेस करतोय त्यालाच काय म्हणणार आहे आपण डिफरन्शिएशन. आणि जे इंटिग्रेशन फाइंड करण्याची जी प्रोसेस करतोय त्याला काय म्हणणार आहे आपण इंटिग्रेशन. तर आता आपण स्टँडर्ड फॉर्म्युले बघितलेले कशामध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये काय बघितलेलं तर फर्स्ट स्टँडर्ड फंक्शन होतं. इथं काय दिलेलं फंक्शन आणि इकडे काय दिलेले त्यांची तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिलेली. इथं इंटिग्रेशन दिलेले. फर्स्ट फंक्शन काय होतं इथं एफ ऑफ एक्स आणि इकडे काय दिलेले इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट फंक्शन काय होतं इथं एक्स रेस टू एन आणि एक्स रेस टू एन चे इंटिग्रेशन काय होतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस काय लिहितो तो आपण सी. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याचे पण काय आहेत तुम्हाला स्टँडर्ड फंक्शन आहे. तर त्यातलं इथं बघा डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. फर्स्ट आपण इंटिग्रेशन बघितलेले आहेत. आता काय बघणार आहोत आपण डेरिव्हेटिव्ह. मग एक्स रेस टू एन चे इंटिग्रेशन काय होतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. एक्स रेस टू एन चं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे ते काय आहे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. इंटिग्रेशन काय आहे आणि डेरिव्हेटिव्ह काय आहे ते चेक करा तुम्ही. सेकंड काय आहे साइन एक्स. साइनचं इंटिग्रेशन काय येतं मायनस कॉस एक्स प्लस सी आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं तर कॉस एक्स. जो थर्ड आहे तो काय कॉस एक्स. कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येतं साइन एक्स प्लस सी आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस साइन एक्स. जो नेक्स्ट आहे तो काय ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय येतं ई रेस टू एक्स प्लस सी. डेरिव्हेटिव्ह पण काय येतं ई रेस टू एक्सच येतं. नेक्स्ट आहे तो ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय येतं ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. डेरिव्हेटिव्ह काय येतं ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. नेक्स्ट आहे तो काय फंक्शन काय लॉग एक्स. इथं बघा दिलेले आहेत तुम्हाला इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन काय तर डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं तर ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं वन अपॉन एक्स. पण फंक्शन बघा तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये काय दिलं होतं तिथं वन अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं लॉग एक्स आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं वन अपॉन एक्स. कारण इंटिग्रेशनची डेफिनेशनच काय सांगितलेलं आहे तर इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह ह्या दोन्ही काय आहेत तर रिव्हर्स प्रोसेस आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचं काय येतं मायनस साइन एक्स. एखादं कॉन्स्टंट फंक्शन असेल आपण काय घेतलेलं इंटिग्रेशन मध्ये के हा कॉन्स्टंट घेतलेला आणि त्या कॉन्स्टंटचं काय फाइंड करायचं होतं आपल्याला इंटिग्रेशन. तर कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय येतं तिथं के इंटू एक्स प्लस सी. के इंटू एक्स का तर विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स घेतलेला कारण के हा कॉन्स्टंट आहे. आपण काय बघितलं आपण इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज मध्ये एखादा जर कॉन्स्टंट नंबर असेल तर तो काय लिहितो आपण इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहितो आणि त्या फंक्शनचं काय फाइंड करतो फक्त इंटिग्रेशन. आणि इथं काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणत्याही कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह नेहमी काय मिळणार आहे आपल्याला झिरोच मिळणार आहे. कोणताही कॉन्स्टंट नंबर असू द्या मग तिथं थ्री असेल तरी थ्रीचं काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह हे झिरोच येणार आहे. कोणताही कॉन्स्टंट नंबर घ्या त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे झिरो येणार आहे.
नेक्स्ट आहे बघा, इथं फक्त यू मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही दिलं, विथ रिस्पेक्ट टू यू दिले. इथं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू यू च काय मिळतं, ई रेस टू यू. इंटिग्रेशन पण तेच मिळतंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू रेस टू एन च काय तर एन इंटू यू रेस टू एन मायनस वन. इंटिग्रेशन काय मिळतं, यू रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. लॉग यू चं डेरिव्हेटिव्ह काय मिळतंय, वन अपॉन यू. आणि वन अपॉन यू चं इंटिग्रेशन काय मिळतंय, लॉग यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन यू म्हणजे कॉस यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस मायनस साइन यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन यू सेक स्क्वेअर यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट यू मायनस कोसेक स्क्वेअर यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक यू मायनस कोसेक यू इंटू कॉट यू. इंटिग्रेशन मध्ये बघा फक्त रिव्हर्स प्रोसेस आहेत, म्हणजे कॉसचं इंटिग्रेशन काय मिळणार आहे तुम्हाला, साइन. इथं साइन आहे, साइनचं काय मिळणार आहे, मायनस कॉस. इथं सेक स्क्वेअर यू आहे, त्याचं काय मिळणार आहे, टॅन. इथं काय कोसेक स्क्वेअर यू, त्याचं काय मिळणार आहे, मायनस कॉट. हे काय झाले तर स्टँडर्ड फॉर्म्युले झाले. आता स्टँडर्ड फॉर्म्युलावरून फॉर एक्झाम्पल बेसिक बघा, इथं फर्स्ट काय फंक्शन तुम्हाला दिलंय, के. के हा काय आहे, एखादा कॉन्स्टंट नंबर, कोणताही कॉन्स्टंट घ्या, त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला झिरोच मिळणार आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्या, एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्सची पॉवर काय, वन, म्हणजे एक्स रेस टू एन. मग फॉर्म्युला कोणता युज करायचा, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे, इट सेल्फ असेल म्हणजे एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स तर वन मिळणार. टी विथ रिस्पेक्ट टू टी असेल तर वन. कोणतंही एखादं फंक्शन घ्या, विथ रिस्पेक्ट टू इट सेल्फ असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह वनच मिळणार आहे. नेक्स्ट आहे एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू एन. तर फॉर्म्युला काय, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, म्हणजेच तुम्हाला मिळेल टू एक्स. लाईकवाईज एक्स रेस टू थ्री म्हणजेच एक्स रेस टू एन काय मिळणार आहे, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. आता ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतं, ई रेस टू एक्स. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ई रेस टू एक्सचा. पण तुम्हाला ई इंटू ई रेस टू काय दिलंय, के इंटू एक्स असेल. आता के इंटू एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे का, नाहीये. स्टँडर्ड फंक्शन फक्त काय आहे तिथे तुम्हाला, तर ई रेस टू एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे. मग तुम्हाला चेन रूल यूज करायचे, म्हणजे पहिला ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं, ई रेस टू एक्स. मग तुम्ही ई रेस टू के एक्स काय लिहिणार आहे, ई रेस टू के एक्स. आणि के एक्स चं इंटू करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळणार आहे, के. तुम्हाला एक्झाम्पल मध्ये कळेल. लॉग एक्स काय मिळते, वन अपॉन एक्स. साइनचं कॉस. सपोज साइन इंटू के एक्स असेल. आता साइन एक्स हे स्टँडर्ड फंक्शन झालं, साइनचं कॉस मिळते. पण साइन के एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे का, नाहीये, कारण के त्याच्यामध्ये कॉन्स्टंट दिलेला आहे त्यांनी. मग पहिलं साइन के एक्स कॉस के एक्स लिहून घ्यायचा, कारण साइन एक्स वरून कॉस एक्स म्हणजे साइन के एक्स वरून कॉस के एक्स. आणि इंटू के एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळणार आहे, के. इथं पण बघा कॉस एक्स मायनस साइन एक्स. मग कॉस के एक्स काय मिळणार आहे, मायनस साइन के एक्स आणि के एक्स के. टॅन के एक्स पण काय मिळणार आहे, सेक स्क्वेअर के एक्स आणि के एक्स के. म्हणजे एखादा कॉन्स्टंट कोणताही असू द्या. आता साइन थ्री एक्स असेल, तुम्हाला विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थ्री एक्स, तर तुम्ही काय लिहिणार, साइन थ्री एक्स पहिलं कॉस थ्री एक्स इंटू थ्री एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळणार आहे, थ्री, म्हणजे थ्री इंटू कॉस थ्री एक्स मिळेल तुम्हाला. इथं आणखी स्टँडर्ड फॉर्म्युला आहेत बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ के, एखादा कॉन्स्टंट नंबर असू द्या, त्याचं डेरिव्हेटिव्ह झिरो मिळणार आहे. एक्स रेस टू एन चं काय मिळणार आहे, डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. ई रेस टू एक्स काय, तर ई रेस टू एक्स. रूट एक्स म्हणजे रूट मध्ये जर एक्स असेल तर काय मिळणार आहे, वन अपॉन टू रूट एक्स. एखादं फंक्शन रूट मध्ये ते फंक्शन असेल तर वन अपॉन टू रूट एक्स मिळणार आहे. ई रेस टू एक्स च ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स च ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. ह्या काय झाल्या डेरिव्हेटिव्हच्या प्रोसेस आहेत. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण बघितलं. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे ते काय,
तर प्रॉपर्टीज आहेत, म्हणजेच काय बेसिक डेरिव्हेटिव्ह रूल्स, काही प्रॉपर्टीज आहेत. आपण इंटिग्रेशन मध्ये प्रॉपर्टीज बघितले. इंटिग्रेशन मध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या? तर ऍडिशनची बघितलेली, म्हणजे ऍडिशनचा रूल बघितला, इंटिग्रेशन ऑफ ऍडिशन. जो सेकंड बघितला तो कोणता होता? सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिग्रेशन. आणि थर्ड होता तो काय होता? एखादा तुम्ही कॉन्स्टंट घेतलेला, म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता फर्स्ट काय कॉन्स्टंट रूल आहे, म्हणजे तुम्ही के आणि कुठलाही कॉन्स्टंट घेतला, के हा काय घेतला? कोणताही कॉन्स्टंट, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ के विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय मिळणार आहे? कोणत्याही कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला नेहमी काय मिळणार आहे? झिरोच मिळणार आहे. फर्स्ट रूल आहे तो कॉन्स्टंटचा आहे. आता आपण इंटिग्रेशन मध्ये बघितलेलं, काय बघितलेलं? तर इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स. इंटिग्रेशन ऑफ के एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे इंटिग्रेशन मध्ये एखादा जर कॉन्स्टंट नंबर असेल तर आपण तो काय करत होतो? इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहित होतो. आणि इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, हा फर्स्ट रूल झाला कशाचा? कॉन्स्टंटचा, इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट. तसंच काय आपल्याला डेरिव्हेटिव्हचा रूल बघायचे, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स. म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह आपण कशाचं घेतोय? के इंटू एफ ऑफ एक्स. म्हणजे के हा काय? कॉन्स्टंट, आणि तुम्हाला फंक्शन दिलंय, तर तुम्ही काय लिहिणार आहे? एखादा कॉन्स्टंट नंबर असेल तो नेहमी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहायचा. जसं तुम्ही इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहिलेला तसं डेरिव्हेटिव्ह साइनच्या काय करायचंय? बाहेर लिहायचं के. आणि डेरिव्हेटिव्ह तुम्ही कशाचं फाइंड करणार आहे? फक्त त्या फंक्शनचं. फक्त त्या फंक्शनचं म्हणजेच कशाचं? तर तुम्हाला जे स्टँडर्ड फंक्शन दिलेले आहे, स्टँडर्ड रूल आहे, तो फक्त अप्लाय करायचा. मग इथे एक्स रेस टू एन असेल, ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, कोणतंही फंक्शन असेल, फक्त त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्ह साइनच्या बाहेर काय लिहायचे? फक्त एखादा कॉन्स्टंट नंबर. हा झाला कॉन्स्टंटचा, जसं तुम्ही इंटिग्रेशन मध्ये बघितलं. जो सेकंड टाइप होता तुम्ही काय बघितलं? एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे दोन फंक्शनची काय घेतली? इंटिग्रेशन साइन मध्ये ऍडिशन घेतली. तर काय केलं तुम्ही? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. फक्त इंटिग्रेशन काय केलं? प्रत्येक फंक्शन वरती काय केलं? ऑपरेट केलेलं आहे. सेम डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये जर दोन फंक्शनची ऍडिशन दिलेले असेल तर प्रत्येक फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह काय करायचं? तुम्हाला ऑपरेट करायचे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. तुम्ही इंटिग्रेशन बघितलेलं आहे, सेम डेरिव्हेटिव्हची प्रोसेस आहे. इंटिग्रेशन मध्ये दोन फंक्शनची ऍडिशन घेतली, इथं डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन फंक्शनची ऍडिशन घेतली, तर तुम्हाला काय मिळालं? तर सेपरेट काय मिळालं? फक्त डेरिव्हेटिव्ह मिळाले. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. हा झाला ऍडिशन वरती सम रूल. जो थर्ड होता तो काय होता? सबस्ट्रॅक्शन. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर काय लिहिलं? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेम आहे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. पहिला रूल बघितला कॉन्स्टंटचा. कोणताही कॉन्स्टंट नंबर असू द्या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहायचा आणि डेरिव्हेटिव्ह काय करायचं? त्या फंक्शनचं. जर तुम्हाला इंटिग्रेशन साइन मध्ये दोन फंक्शनची ऍडिशन दिलेली असेल तर इंटिग्रेशन काय करायचं? तुम्ही सेपरेट एक्सपांड करायचं. सेम डेरिव्हेटिव्ह मध्ये काय केलंय? दोन फंक्शनची ऍडिशन दिली आहे, तुम्ही प्रत्येक फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचे. थर्ड मध्ये काय केले? तुम्हाला इंटिग्रेशन साइन मध्ये दोन फंक्शनची सबस्ट्रॅक्शन दिली आहे, तर काय मिळणार आहे तुम्हाला? दोन्ही फंक्शनची काय मिळणार आहे? सेपरेट इंटिग्रेशन. सेम डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करणार आहे? दोन फंक्शनची जर सबस्ट्रॅक्शन दिलेली असेल तर तुम्ही दोन्ही फंक्शनचं सेपरेट काय करायचं? डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. हे आपण इंटिग्रेशनचे तीनच रूल बघितले. फर्स्ट कॉन्स्टंट, सेकंड सम, आणि थर्ड होता तो डिफरन्स. तसे डेरिव्हेटिव्ह मध्ये रूल आहेत आणखी. फर्स्ट कोणता झाला? कॉन्स्टंट. सेकंड कोणता झाला? ऍडिशन. थर्ड कोणता झाला? सबस्ट्रॅक्शन. जो फोर्थ आहे तो आहे मल्टिप्लिकेशन.
मल्टिप्लिकेशन रूल. आता मल्टिप्लिकेशन रूल आहे तो काय, म्हणजे दोन फंक्शनची तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिली तर, म्हणजे दोन फंक्शन कुठले दिले तुम्हाला, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे दोन फंक्शन दिले आणि त्या दोन फंक्शनची काय करायचे तुम्हाला, दोन फंक्शनचे काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचे. तर तुम्ही असे नाही करायचे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. ही जी प्रोसेस आहे ती काय आहे, रॉंग आहे. डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनचा तुम्हाला रूल आहे, जसं तुम्ही सबस्ट्रॅक्शन ऍडिशन डायरेक्टली काय केलं इथे यूज केला, तसं मल्टिप्लिकेशन रूल आहे तो ऑपरेट करायचा नाही. तर तिथं काय करायचंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. तर तो रूल आहे, काय करायचं, फर्स्ट फंक्शन आहे तसंच ठेवायचं, हे फर्स्ट फंक्शन कन्सिडर करायचं आणि हे सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन काय, एफ ऑफ एक्स ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस साइन कोणता इथं प्लस, सेकंड फंक्शन ऍज इट इज, second function as it is into derivative of first function. किंवा ह्या टाइप मध्ये लक्षात ठेवा, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही, म्हणजे फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. तुम्हाला देतील यू इंटू व्ही मध्ये, फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला विचारतील यू व्ही रूल विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे काय, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू x प्लस v as it is into derivative of u with respect to x. हा काय झाला मल्टिप्लिकेशन रूल. जो लास्ट आहे तो काय, कोइफिशिएंट रूल. कोइफिशिएंट रूल म्हणजे काय, तर दोन फंक्शनची काय असणार आहे तिथं डिव्हिजन असणार आहे, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स. म्हणजे काय लिहिणार तुम्ही, यू अपॉन व्ही, हे फर्स्ट फंक्शन हे सेकंड फंक्शन. इथं काय आहे, सेकंड फंक्शन ऍज इट इज, इथं काय करतो फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. इथं काय, सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डिवायडेड बाय सेकंड फंक्शन स्क्वेअर, म्हणजे जी ऑफ एक्स चा स्क्वेअर. तुम्ही लक्षात ठेवा, डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही, यू अपॉन व्ही रूल म्हणजे काय, तर व्ही ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस साइन कोणता इथं मायनस, इथं पण मायनस, यू ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही. सगळ्यांना रूल समजले का, रूल समजले का सगळ्यांना? अरे रूल समजले का सगळ्यांना? मॅडम हे लास्टचं अनेकदा रिपीट करा की. कोणतं लास्ट हे क्वेश्चन रूल आहे ना ते. आता क्वेश्चन रूल काय सांगतो इथं, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही, यू म्हणजे फर्स्ट फंक्शन आणि व्ही म्हणजे काय येणार इथं सेकंड फंक्शन, म्हणजे यू अपॉन व्ही रूल आपण इथं अप्लाय करायचे. तर इथं काय, सेकंड फंक्शन ऍज इट इज, म्हणजे सेकंड फंक्शन कोणतं आहे, व्ही ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू ऍज इट इज, म्हणजे फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, मग सेकंड फंक्शन काय व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स डिवायडेड बाय जे सेकंड फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर, म्हणजे काय येणार इथं व्ही स्क्वेअर. आणि प्रोडक्ट रूल मध्ये काय, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. इथं फक्त सेकंड फंक्शन फर्स्ट घ्यायचे आणि फर्स्ट फंक्शन नेक्स्ट घ्यायचे मायनस फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन डिवायडेड बाय फक्त इथं काय आहे व्ही स्क्वेअर. प्रोडक्ट रूल मध्ये प्लस आणि क्वेश्चन रूल मध्ये काय आहे फक्त मायनस. तुम्हाला प्रॉपर्टीज मध्ये विचारतील
स्टेट 4 प्रॉपर्टीज ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा स्टेट 4 प्रॉपर्टीज ऑफ इंटिग्रेशन, 4 टाइप्स ऑफ फंक्शन. आपण फंक्शन बघितलेलं आहे. आता एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि तुम्हाला जे फंक्शन दिलेलं आहे तेच विथ रिस्पेक्ट टू करायचं. तुम्हाला काही वेळेस एक्स देतील, विथ रिस्पेक्ट टू टी देतील, विथ रिस्पेक्ट टू वाय देतील, कोणतंही फंक्शन देतील. फक्त विथ रिस्पेक्ट टू जे फंक्शन असेल तेच तुम्ही घ्यायचे. आता फर्स्ट काय तुम्हाला त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलंय साइन 3x. सेकंड एक्झाम्पल आहे ई रेस टू 3x. थर्ड एक्झाम्पल आहे 5 रेस टू x. आणि फोर्थ एक्झाम्पल आहे log x. आता याचं सोल्युशन घ्यायचं आपल्याला. सोल्युशन मध्ये फर्स्ट काय लिहिणार तुम्ही, लेट y इज इक्वल टू साइन 3x. तुम्ही कारण काय करतो आपण, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. फंक्शन मध्ये बघा, फंक्शन मध्ये आपण बघितलेलं आहे रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स इज कॉल्ड एज अ फंक्शन. मग फंक्शन काय होतं, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मग सेम काय डेरिव्हेटिव्ह मध्ये पण आपण काय घेतो, इंटिग्रेशन मध्ये फक्त i इज इक्वल टू घेतो. i इज इक्वल टू का, तर इंटिग्रेशनचं नोटेशन काय आहे, तर i हे इंटिग्रेशनचं नोटेशन आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दिलं तुम्हाला, तर काय करायचं, लेट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे स्टँडर्ड फंक्शन असेल, ते काय येणार आहे, साइन एक्स. आता काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू इथं एक्स दिले, पण तुम्हाला इथं फंक्शन काय दिलंय, एक्स. त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू तुम्ही एक्सच करणार. मग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे, डीवाय बाय डीएक्स. कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, मग विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्हचं नोटेशनच काय, डी बाय डीएक्स. मग डी बाय डीएक्स कशाचं करतोय, वायचं. इथं पण काय करणार, डी बाय डीएक्स कशाचं घेणार आहे, साइन 3x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी बाय डी एक्स येणार. विथ रिस्पेक्ट टू टी म्हटलं तर इथं काय येणार आहे, टी. जर तुम्हाला साइन 3t दिलं तर, आता तुम्हाला एक्स दिले त्यामुळे डी बाय डी एक्स नोटेशन लिहिणार. डेरिव्हेटिव्हचं नोटेशन आहे डी बाय डी एक्स आणि इंटिग्रेशनचं नोटेशन आहे इंटिग्रेशन डॉट डॉट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं डीवाय बाय डी एक्स आलं, डी बाय डी एक्स ऑफ साइन 3x. सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3x. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3x मायनस ते इंटिग्रेशन झालं. साइनचं काय येतं इंटिग्रेशन, मायनस कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, फक्त प्लस येणार. साइनचं साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन के एक्स असेल तर काय मिळत होतं, कॉस के एक्स इंटू त्याचा अँगल. इथं काय होतं, स्टँडर्ड फंक्शन मध्ये एक्स आहे. आता हे स्टँडर्ड फंक्शन आहे का, नाहीये. तुम्हाला के एक्स दिले, मग त्या के एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स परत काय ना मिळणार आहे, के हा कॉन्स्टंट आणि एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 म्हणजे इंटू काय येणार आहे, के. मग इथं काय मिळणार, कॉस 3x आणि 3x इंटू करणार ना तुम्ही, 3x काय मिळणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय केलं आपण बघा, साइन के एक्स काय मिळालं, कॉस के एक्स. कारण साइनचं काय मिळतं इथं, कॉस एक्स म्हणजे इथं मिळालं कॉस के एक्स आणि के एक्स. कारण अँगल चेंज झालेला आहे. इथं स्टँडर्ड फंक्शन मध्ये फक्त एक्स होता, इथं स्टँडर्ड फंक्शन मध्ये काय दिले, के इंटू एक्स. मग चेन रूल तुम्हाला युज करावा लागेल ना, के इंटू एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ, किंवा इथं लिहायचं तुम्ही. आता फक्त कशाचं काढलं तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3x. मग 3x काय मिळालं, कॉस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. मग नेक्स्ट स्टेपला लिहायचं, कॉस 3x काय मिळणार आहे, कॉस 3x मिळालेलं आहे. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, 3x म्हणजे काय, 3 हा कॉन्स्टंट आहे, आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिणार. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स सांगा, डेरिव्हेटिव्ह एक्स x² बाय 2 येणार.
एक्स वर ते इंटिग्रेशन झालं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. इथं फॉर्म्युला काय आहे डेरिव्हेटिव्हचा? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. तो एक्स रेस टू एन हे इंटिग्रेशन झालं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काय सांगतं एक्स रेस टू एनचं? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. आता इथं एन म्हणजे काय घेणार इथं? वन. म्हणजे 1 इंटू एक्स रेस टू 1 मायनस 1 म्हणजेच काय येणार आहे? कॉस 3x इंटू 3 एक्स रेस टू 1 मायनस 1. 1 मायनस 1 काय मिळणार आहे? 0. आणि एक्स रेस टू 0 कोणत्याही संख्येचा 0वा घातांक काय येतो? मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे कोणत्याही संख्येचा 0वा घातांक नेहमी काय येतो? 1 म्हणजे काय येणार? इंटू 1. म्हणजे फायनल काय मिळालं? 3 इंटू कॉस 3x. म्हणजेच मिळालं का तुम्हाला? साइन kx कॉस kx आणि kx विथ रिस्पेक्ट टू एक्स के. म्हणजे k म्हणजेच काय आहे इथं? 3 इंटू कॉस 3x. सगळ्यांना समजलं का हे एक्झाम्पल? हो. इथं अँगल 3x दिलेला आहे त्यामुळे परत त्या अँगलचं काय करायचं तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. डेरिव्हेटिव्ह मध्ये 3x आहे पण काय सांगितलं आपण? डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट रूल बघितला कॉन्स्टंटचा. कोणताही कॉन्स्टंट नंबर असू द्या तो कॉन्स्टंट नंबर आपण काय करत होतो? डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहित होतो. आणि डेरिव्हेटिव्ह काय करत होतो? जे फंक्शन असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि मी सांगितलेलं तुम्हाला इट सेल्फ असेल म्हणजे स्वतः सोबतच डेरिव्हेटिव्ह असेल तर ते नेहमी वनच मिळतो. इथं तुम्हाला वनच मिळाले. इथं फक्त प्रोसेस केली आपण एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला युज करून. पण नेहमी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इट सेल्फ असेल तर तो काय मिळणार आहे तुम्हाला? वनच मिळणार आहे. हा कॅन्सल करायचा नाही डीएक्स ला डीएक्स. एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स हा वनच येतो का? तर इथं तुम्हाला रूल युज करायचे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड बघा काय आहे? ई रेस टू 3x आहे म्हणजे फर्स्ट काय लिहिणार आहे? लेट y इज इक्वल टू ई रेस टू काय येणार इथं? 3x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय दिलं इथं? x. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x करणार. डी बाय डी एक्स कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर? वायचं. म्हणजे डी वाय बाय डी एक्स. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू 3x. सांगा ई रेस टू 3x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ई रेस टू एक्स चं इंटिग्रेशन काय येतं? ई रेस टू एक्स चं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स चं इंटिग्रेशन काय येतं? ई रेस टू एक्स येतं. इथं काय दिलंय? डेरिव्हेटिव्ह मध्ये पण सांगितलंय काय मी? डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येतं. डेरिव्हेटिव्ह पण सेमच आहे आणि इंटिग्रेशन सुद्धा सेमच आहे. मग इथं काय दिलंय? डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 3x. पण इथं अँगल चेंज झालाय. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय मिळतोय? ई रेस टू एक्सच मिळतोय. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 3x पण काय मिळणार आहे? ई रेस टू 3xच मिळणार आहे. पण इथं अँगल चेंज झालाय म्हणजे त्या अँगलचं परत काय करायचं तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. मग बघा ई रेस टू 3x. 3 हा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स? 1 येणार आन्सर. 1 येणार का? तर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला म्हणजे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. किंवा इट सेल्फ असेल तर काय तो डेरिव्हेटिव्ह वनच मिळतं. कॅन्सल करायचं नाही हा डीएक्स ला हा डीएक्स. इथं रूल युज करायचं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. तो नेहमी वनच येतो. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? 3 इंटू ई रेस टू 3x मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल काय? ए रेस टू एक्स. नेक्स्ट बघा एक्झाम्पल थर्ड आहे ते काय? y इज इक्वल टू 5 रेस टू x. म्हणजे काय? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx. डी बाय dx ऑफ 5 रेस टू x. इंटिग्रेशन सांगा a रेस टू x चं काय येतं? ए रेस टू एक्स चं इंटिग्रेशन काय येतं? ए रेस टू एक्स चं इंटिग्रेशन x log
a raised to x in divided by log a. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय मिळतं a raised to x च a raised to x into log a आणि इंटिग्रेशन काय मिळतं a raised to x with respect to x a raised to x upon log a plus c. इथं फक्त काय डिवायडेड बाय लॉग ए आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये काय इंटू लॉग ए. आता आपण काय डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 raised to x आहे. e raised to x चा बेस e असतो नेहमी तेव्हा e चा यूज करायचा आणि a मध्ये नेहमी काय असतो तो कॉन्स्टंट नंबर. मग इथं काय दिलं 5 म्हणजे a raised to x असणार आहे. म्हणजे काय मिळणार इथं तुम्हाला 5 raised to x into log 5. नेक्स्ट एक्झाम्पल कोणता आहे log x. log x म्हणजेच काय येणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx d by dx ऑफ log x. log x चं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ 1 upon x काय मिळतंय log x plus c. मग log x चं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे तुम्हाला इथं 1 upon x. आता तुम्हाला सपोज नेक्स्ट एक्झाम्पल दिलं y इज इक्वल टू log 2x. काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथं काय येणार आहे dy by dx d by dx ऑफ log 2x. आता स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे log x चं काय तर 1 upon x. मग log ऑफ 2x चं काय येणार आहे 1 upon 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करावं लागेल तुम्हाला ह्या 2x चं काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. इथं काय मिळणार आहे 1 upon 2x इंटू 2 काय येणार आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि x विथ रिस्पेक्ट टू x काय मिळणार आहे 1. ह्या 2 ला हा 2 कॅन्सल म्हणजेच काय मिळेल तुम्हाला 1 upon x. नेक्स्ट दिलं सपोज एक्झाम्पल तुम्हाला log ऑफ 3x. तर तुम्ही काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इथं d by dx ऑफ log 3x dy by dx इज इक्वल टू log x काय तर 1 log x म्हणजे log ऑफ 3x काय येणार आहे 1 upon 3x. पण काय झालंय स्टँडर्ड फंक्शन आहे त्याच्यामध्ये इथं चेंज झालाय. इथं काय अँगल 3x आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x म्हणजे 1 upon 3x 3 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इट सेल्फ असेल तर 1. 3 ला 3 कॅन्सल म्हणजे काय मिळालं तुम्हाला 1 upon x मिळालं. जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे sin x upon cos x. क्वेश्चन नंबर 2 डिफरन्शिएट द फॉलोइंग. त्याच्यामध्ये फर्स्ट आता इथं सांगा कोणता रूल यूज करायचे. u upon v. u upon v रूल. फर्स्ट काय लिहिणार लेट y इज इक्वल टू sin x upon cos x. u upon v का तर तुम्हाला दोन फंक्शनची इथं डिव्हिजन दिलेली आहे. इथं काय होते आतापर्यंत सिंगल फंक्शन फक्त बघितले आपण. आता काय दिलं इथं दोन फंक्शनची डिव्हिजन आहे आणि दोन्ही फंक्शन विथ रिस्पेक्ट टू काय दिलंय तुम्हाला x दिले. फर्स्ट लेट y इज इक्वल टू sin x upon cos x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथं करणार आहे dy by dx इथं d by dx ऑफ sin x upon cos x. म्हणजेच कोणता रूल यूज करायचा बघा u upon v रूल. काय सांगितलं u upon v रूल सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डिवायडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. इथं बघा सेकंड फंक्शन ऍज इट इज म्हणजे सेकंड फंक्शन काय cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे d by dx ऑफ फर्स्ट फंक्शन काय sin x मायनस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज म्हणजे फर्स्ट फंक्शन काय इथं sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x डिवायडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर cos x चा स्क्वेअर. आता cos x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय तर विथ रिस्पेक्ट टू x cos x cos x minus sin x as it is into derivative of cos x
मायनस साइन मायनस साइन साइन एक्स डिवायडेड बाय काय आहे इथं कॉस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय नाही तिथं कॉस स्क्वेअर एक्स येईल. आता इथं बघा कॉस एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे काय येणार आहे कॉस स्क्वेअर एक्स. कॉस एक्स ब्रॅकेटचं स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स लिहिलं तरी चालतंय. हा मायनस आहे हा मायनस आहे मायनस मायनस काय झाला प्लस. साइन एक्स इंटू साइन एक्स म्हणजे साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय काय आलं इथं कॉस स्क्वेअर एक्स. आणि तुम्हाला स्टँडर्ड आयडेंटिटीज माहित असतील साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय तो नेहमी 1 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स काय तो सिक्स स्क्वेअर एक्स. इथं बघा कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स काय मिळाला 1 म्हणजे 1 डिवायडेड बाय काय मिळालं तुम्हाला कॉस स्क्वेअर एक्स. आता सेकंड एक्झाम्पल बघा त्याच्यामध्ये e raised to x into 3 raised to x. इथं काय करणार तुम्ही च मल्टिप्लिकेशनचं डेरिव्हेटिव्ह वापरणार. मल्टिप्लिकेशन रूल यूज करायची इथं म्हणजे हा. फर्स्ट काय करणार तुम्ही लेट y इज इक्वल टू e रेस टू एक्स इंटू 3 रेस टू एक्स. फर्स्ट फंक्शन कोणतंही घ्या तुम्ही डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन रूल मध्ये फर्स्ट फंक्शन तुम्ही कोणतंही कन्सिडर करा कारण फॉर्म्युलामध्ये प्लस साइन आहे. फक्त इथं काय करायचं प्रोडक्ट रूल मध्ये नेहमी न्यूमरेटर म्हणजे फर्स्ट फंक्शन आणि डिनॉमिनेटर म्हणजे सेकंड फंक्शन. इथं तुम्ही फर्स्ट फंक्शन कोणतंही कन्सिडर करा मल्टिप्लिकेशन रूल मध्ये. नेक्स्ट काय करणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx म्हणजे डी बाय dx ऑफ e रेस टू एक्स इंटू 3 रेस टू एक्स. प्रोडक्ट रूल काय सांगतोय हा u आणि हा v फर्स्ट फंक्शन ऍज इट इज फर्स्ट फंक्शन ऍज इट इज into derivative of second function plus second function as it is into derivative of first function. इथं काय फर्स्ट फंक्शन ऍज इट इज 3 raised to x विथ रिस्पेक्ट टू x काय मिळणार आहे 3 raised to x with respect to x म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x with respect to x. इथं बघितलेलं आहे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x a raised to x into log a. मग इथं काय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x बाय डेरिव्हेटिव्ह मध्ये काय येतं इंटू लॉग ए इंटिग्रेशन मध्ये डिवायडेड बाय लॉग ए. e⁻x डिवायडेड बाय लॉग ए प्लस सी येणार. प्लस सी येणार का डेरिव्हेटिव्ह मध्ये नाही प्लस सी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन हा फक्त इंटिग्रेशन मध्ये घ्यायचा डेरिव्हेटिव्ह मध्ये घ्यायचा नाही. तिथं बघा काय दिलंय डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू एक्स. ए म्हणजे एखादा कॉन्स्टंट नंबर असेल आणि जेव्हा तुम्हाला e रेस टू एक्स विचारेल तेव्हा ईच हा बेस असणार आहे तेव्हा एक्सपोनेन्शियलच टर्म असणार आहे आणि a रेस टू एक्स मध्ये a हा नेहमी कॉन्स्टंट नंबर असणार आहे तेव्हा तुम्ही a रेस टू एक्स चा फॉर्म्युला यूज करायचे आणि e रेस टू एक्स मध्ये नेहमी तुम्ही एक्सपोनेन्शियलचाच यूज करायचं. e रेस टू तुम्हाला 3x दिला असेल e रेस टू 5x दिला असेल इथं a रेस टू एक्स इंटू लॉग ए दिलाय. मग इथं काय e रेस टू एक्स आहे तसंच आहे पण डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रेस टू एक्स. मग 3 रेस टू एक्स काय मिळणार आहे 3 रेस टू एक्स इंटू लॉग 3 मिळणार आहे प्लस 3 रेस टू एक्स काय आहे ऍज इट इज आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू एक्स e रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं e रेस टू एक्स. जर तिथं तुम्हाला e रेस टू 3x दिला असता तर 3 इंटू e रेस टू 3x येणार कारण त्या 3x च काय येणार आहे 3. समजतंय ना सगळ्यांना एक्झाम्पल समजलं का हे सगळ्यांना. इथं a रेस टू एक्स चा फॉर्म्युला युज केलेला आहे. a रेस टू एक्स म्हणजे h व्हॅल्यू 3 आहे आणि जेव्हा तुम्हाला e दिले असेल तेव्हा तुम्ही एक्सपोनेन्शियलचाच फॉर्म्युला यूज करायचा. e रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स येतं आणि e रेस टू डेरिव्हेटिव्ह काय येतं e रेस टू एक्सच येतं. फक्त इथं a रेस टू मध्ये काय चेंज झालाय डिवायडेड बाय लॉग ए आहे इंटिग्रेशन मध्ये आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये फक्त इंटू लॉग ए. इंटिग्रेशन मध्ये प्लस सी लिहायचा डेरिव्हेटिव्ह मध्ये प्लस सी लिहायचा नाही. प्लस सी का लिहितो तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपण ऍड करतो कारण दोन्ही साइड इथं काय घेतो आपण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स त्यामुळे हा सी लिहिला पण डेरिव्हेटिव्ह मध्ये सी हा येत नाही.
नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मॅडम हे इथं आपण कोणता पुस्तकातला आहे का मॅथ्सच्या? इथं कोणता रूल यूज करायचंय? U into V. कोणता रूल यूज करायचा इथं? मल्टिप्लिकेशनचा रूल. मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचे. म्हणजेच काय येणार आहे, लेट y इज इक्वल टू लॉग एक्स इंटू ई रेस टू एक्स आहे. काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार तुम्ही. इथं काय येणार आहे, dy बाय dx म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इंटू ई रेस टू एक्स. फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. इथं काय लॉग एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. काय येतं, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येतं प्लस ई रेस टू एक्स ऍज इट इज आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे, 1 upon x. 1 अपॉन एक्स. हे झालं फायनल सोल्युशन. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते काय दिले तुम्हाला, फक्त √2x. इथं सांगा कोणता फॉर्म्युला यूज करणार. वन अपॉन √2x. 1 अपॉन 2√x दिलंय काय मी इथं, मिळणार आहे तुम्हाला 1 अपॉन 2√x. पण इथं फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ √x. डेरिव्हेटिव्ह ऑफ √x काय मिळतो, 1 अपॉन 2√x म्हणजे 1 अपॉन 2 आहे तसंच आणि हा √x आहे तसंच. मग इथं काय देणार आहे, लेट y इज इक्वल टू √2x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx डी बाय dx ऑफ √2x. √x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2√x मिळतं. तुम्हाला √2x दिले. पहिला काय देणार, √x चं म्हणजे फक्त रूटचं डेरिव्हेटिव्ह घेणार. रूटचं काय मिळतं, 1 अपॉन 2√x म्हणजे 1 अपॉन 2 रूट आहे तसाच. पण इथं रूट मध्ये काय होतं, एक्सच होतं. रूट मध्ये काय होतं, इथं एक्सच आहे. त्यामुळे हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. पण इथं रूट मध्ये फंक्शन चेंज झालंय. काय झालंय, 2x आहे म्हणजे इंटू तुम्हाला काय करावं लागेल, त्या 2x पण काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. इथं काय मिळालंय, 1 अपॉन 2√x. 2 हा काय कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळणार आहे, 1 मिळणार. ह्या 2 ला हा 2 कॅन्सल म्हणजे काय मिळेल, 1 अपॉन √2x. सगळ्यांना समजलं का? हा √x चं काय मिळतं डेरिव्हेटिव्ह, 1 अपॉन 2√x. √x चं फक्त 1 अपॉन 2√x आहे. पण ह्या रूट मध्ये फंक्शन काय दिलंय, 2x म्हणजे काय मिळेल, फर्स्ट 1 अपॉन 2 आहे तसाच हा आणि रूट काय दिलंय, √2x आहे. आता इथं स्टँडर्ड फॉर्म्युला मध्ये काय x आहे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. पण इथं चेंज काय दिलाय तुम्हाला, 2x म्हणजे त्या 2x चं पण इंटू तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x 2 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेरला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स तो मिळतो 1 नेहमी. 2 ला 2 कॅन्सल झाला, 1 अपॉन √2x मिळालं तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, लॉग ऑफ 5x डिवायडेड बाय 5⁻⁴. हे सांगा कोणता यूज करायचं इथं, U upon V. u अपॉन v म्हणजे फर्स्ट काय लिहिणार, लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ 5x डिवायडेड बाय 5⁻⁴ आहे इथं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx डी बाय dx ऑफ लॉग ऑफ 5x डिवायडेड बाय 5⁻⁴. u अपॉन v सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डिवायडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. इथं फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x लॉग ऑफ 5x. लॉग upon एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं, 1 अपॉन 5x. 5x
आणि 5x विथ रिस्पेक्ट टू एक्स काय करणार, कारण अँगल चेंज झाला ना इथं. स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, लॉग एक्स, त्याचं काय मिळतं 1/x, कारण इथं एक्स आहे म्हणून इथं एक्स आहे. पण आता इथं काय 5x आहे, मग इंटू काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x काय मिळणार इंटू 5, कारण एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 मिळतो, मायनस लॉग ऑफ 5x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू एक्स म्हणजे a रेस टू एक्स इंटू लॉग a डिवायडेड बाय 5 रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. इथं 5 रेस टू एक्स आहे, हा न्यूमरेटर मधला 5 आणि डिनॉमिनेटरला 5 काय झाला कॅन्सल, म्हणजे काय राहिला फक्त 1/x मायनस इथं काय आहे लॉग ऑफ 5x इंटू 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5 डिवायडेड बाय 5 रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा न्यूमरेटर मधून कोणती टर्म कॉमन निघेल तर 5 रेस टू एक्स, म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहील 1/x मायनस लॉग ऑफ 5x इंटू लॉग ऑफ 5 डिवायडेड बाय 5 रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. न्यूमरेटरला 5 रेस टू एक्स आणि डिनॉमिनेटर मधला एक 5 रेस टू एक्स काय होईल कॅन्सल, म्हणजे काय राहील 1/x मायनस लॉग ऑफ 5x इंटू लॉग ऑफ 5 डिवायडेड बाय 5 रेस टू एक्स. हे काय मिळालं तुम्हाला फायनल सोल्युशन मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, sin x अपॉन रूट एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे हे, कोणता रूल यूज करणार इथं, U sin upon x V. u अपॉन v काय येणार इथं, लेट y इज इक्वल टू sin x अपॉन रूट एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx. इथं d बाय dx sin x अपॉन रूट एक्स. आता इथं स्टँडर्ड फॉर्म्युला दिलाय बघा, sin x आहे इथं रूट एक्स आहे. जर sin 3x रूट 2x असेल तर त्या अँगलचं पण तुम्ही इंटू फाइंड करायचं, फक्त कोणताही अँगल असू द्या. sin 3x असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह sin 3 इंटू sin 3x येणार, जो अँगल असेल तो. sin 5x असेल तर 5 इंटू cos 5x येणार. इथं काय येणार आहे साइनचं कॉस येईल. e रेस टू एक्स असेल तर e रेस टू एक्स, पण e रेस टू 2x असेल 2 इंटू e रेस टू 2x. e रेस टू 3x असेल तर 3 इंटू e रेस टू 3x. आता इथं स्टँडर्ड आहे काय येणार u अपॉन v ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डिवायडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं कॉस एक्स मायनस साइन एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय मिळतं 1/2 रूट एक्स डिवायडेड बाय. आता इथं काय रूट एक्स, रूट म्हणजेच काय असतो 1/2, त्यातला 2 कॅन्सल म्हणजे काय राहिला फक्त एक्स राहिला. हे काय झालं फायनल आन्सर. काय वेळेस तुम्हाला काय देतील sin 3x इंटू रूट एक्स, इथं u अपॉन v काय करणार y इज इक्वल टू sin 3x इंटू रूट एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच dy बाय dx, d बाय dx ऑफ sin 3x इंटू रूट एक्स. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. इथं बघा sin 3x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स प्लस रूट एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 3x, sin 3x काय मिळतं cos 3x. अँगल इथं चेंज झाला म्हणजे 3x काय मिळणार इंटू 3 म्हणजे काय मिळेल तुम्हाला sin 3x इंटू 1/2 रूट एक्स प्लस 3 फक्त फर्स्ट लिहिलेला आहे इथं 3 इंटू रूट एक्स इंटू cos 3x. हे काय मिळालं तुम्हाला dy बाय dx.
जो डेरिव्हेटिव्ह युनिट आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस हा इथं एंड झालेला आहे. स्टॉप द लेक्चर.